आज आपण खसखसची भाजी बनवते। बघू शकता रंग किती छान आलाय भाजीचा। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ही सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, बरेचसे टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण खसखसची भाजी बनवते। त्याच्यासाठी आपण हे 1/4 कप खसखस घेतलेली आहे आणि ती रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे। आपण जर सकाळी करायची असेल तर रात्रीला भिजवायची आणि रात्री करायची असेल तर सकाळी भिजवून ठेवायची। 7-8 तास तरी खसखस छान भिजल्या गेली पाहिजे। आणि 1/4 कप खसखससाठी आपण 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले बारीक चिरून, आणि हे प्रमाण लक्षात ठेवायचं। 1/4 कप खसखसला 3 मीडियम साईजचे कांदे, अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे। गॅसवर एक पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये 5 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतोय आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून जिरं आणि मोहरी टाकलेली आहे। थोडीशी हिंग टाकतोय आपण। जिरं मोहरी तडतडायला लागलेलं आहे। आता आपण 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून ते टाकून घेतो आहे आणि कमी गॅसवर 4-5 मिनिटं त्याला गुलाबी रंगाचं होईपर्यंत छान परतवून घेतो आहे। आता आपला कांदा शिजतोय तोपर्यंत आपण हे जे खसखस भिजत घातलेलं आहे, मी 1/4 कप खसखस घेतलेले आहे आणि ते रात्रीला भिजत घातलेलं आहे। छान 7-8 तास छान भिजलेलं आहे। भिजल्यानंतर बघू शकता कसं दिसतंय खसखस। आणि ही खसखस आता आपण छान धुवून घेतो आहे आणि ती एका चाळणीमध्ये काढून घेतो आहे। वरचा जे कचरा वगैरे असेल तर निघून जाईल। आता बघू शकता चाळणीमध्ये आपण काढून घेतलेलं आहे। त्याला 5 मिनिटं चाळणीत तसंच ठेवून मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आपण, आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे आता त्याची छान पेस्ट करून घेणार आहे। जर अजून पाण्याची गरज वाटली तर आपण थोडं अजून पाणी टाकून त्याची एक स्मूथ पेस्ट करून घेतोय। बघू शकता खसखस किती छान वाटल्या गेलेली आहे। थोडी रफ अशी पेस्ट आता आपण करून घेतलेली आहे आणि आता ही बघू शकता कशी दिसते ते। वाटलेली खसखस आपण एका भांड्यात काढून घेतोय। आता आपला कांदा हा 4-5 मिनिटं कमी गॅसवर आपण शिजवून घेतलेला आहे। बघू शकता कसा दिसत आहे। आता याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतोय। महत्त्वाची टिप आहे की कांदा जितका छान परतवला जाईल तितकी याची भाजीची टेस्ट छान येते, आणि त्याच्यातही कांदा आणि खसखसचं प्रमाण आहे ते बरोबर असलं पाहिजे। 1/4 कप खसखसला आपण 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून वापरले आहे आणि तेवढाच रेशोमध्ये टाकायचा। जर कांदा कमी झाला तर खसखस खूप जास्त होते आणि भाजीची टेस्ट इतकी छान येत नाही। त्याच्यामुळे हा जो प्रमाण सांगितलं आहे त्याच प्रमाणात घ्यायचं, म्हणजे भाजी एकदम टेस्टी होते। आता आपण कमी गॅसवर कांदा छान परतून घेतो आहे। अद्रक लसूण मिक्स करून घेतलेला आहे। आणि दुसरी महत्त्वाची टिप आहे की कांदा हा कमी गॅसवरच शिजवायचा, आणि तो जितका छान परतवला जाईल कमी गॅसवर तेवढी छान भाजीची टेस्ट येते। जर भाजीमध्ये कांदा कच्चा राहिला तर मग ती टेस्ट छान येत नाही। आणि तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे खसखस ही 7-8 तास तरी भिजल्या गेली पाहिजे, म्हणजे त्याची पेस्ट छान होते आणि मग भाजीची टेस्ट पण छान लागते। 6-7 मिनिटं आता कांदा आपण कमी गॅसवर छान परतून घेतले आहे। त्याच्यात 1/2 टीस्पून आपण हळदी पावडर टाकलेली आहे आणि 3 टीस्पून आपण मिरची पावडर टाकलेली आहे। मिरची पावडर तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। 2 टीस्पून आपण धनिया पावडर टाकलेले आहे आणि 1 टीस्पून आपण गरम मसाला टाकलेला आहे, आणि हे सगळे कोरडे मसाले आपण कांद्यामध्ये छान परतवून घेतोय आणि 1 मिनिटं तरी त्याला छान शिजवून घेतोय मसाल्यांमध्ये। आता बघू शकता आपले कांद्यामध्ये मसाले किती छान परतवले गेलेले आहे। आता याच्यामध्ये आपण जी खसखस बारीक करून घेतली होती पेस्ट ती टाकून घेतलेली आहे आणि तिला आपण 2 मिनिटं तरी छान परतवून घेतो आहे कांद्यासोबत। आणि त्याच्यामध्ये जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बाकीची जी पेस्ट आहे ती चिपकलेली भांड्याला ती पण सगळी याच्यात टाकून घेतो आहे आणि याला आता 2-3 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेतो आहे। जसं शिजत जाईल तसं तेल बाजूला निघायला लागतं आहे, आणि असं तेल निघायला लागलं की आपली खसखस व्यवस्थित शिजते आहे असं समजायचं। आता खसखस 2 मिनिटं शिजल्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिठाला व्यवस्थित मिक्स करून आपण छान शिजवून घेतो आहे। आता बघू शकता 3-4 मिनिटं शिजवून झालेले आपले खसखस, सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतो आहे। अर्धा कप पाणी टाकतोय, जसं गरज पडेल त्याप्रमाणे पाणी टाकायचं आणि कमी गॅसवर आपण खसखस छान 4-5 मिनिटं तरी अजून शिजवून घेणार आहे। आता बघू शकता आपण थोडं अजून पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपली खसखस खाली लागणार पण नाही, मध्ये मध्ये परतवत जायचं
आणि सगळीकडनं तेल सुटेपर्यंत त्याला छान शिजवून घेतोय आपण। खसखसला टोटल आपण 10-12 मिनिटं तरी शिजवून घेणार आहे। त्याच्यामुळे थोड्या वेळानंतर गरज वाटली तसं पाणी आपण याच्यात टाकत जाणार आहे आणि भाजीला छान शिजवून घेतोय आपण। बघू शकता किती छान तेल सुटत आहे आणि भाजी खूपच छान लागते। महत्त्वाची टिप आहे की कमी गॅसवर शिजवायचं। आता आपण ह्याला झाकण ठेवून 4-5 मिनिटं तरी तसंच शिजायला ठेवतोय। हे मध्ये मध्ये झाकण उघडून एकदा परतवून घ्यायचं म्हणजे भाजी खाली लागणार नाही। आता आपण 4-5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे आणि आता आपण झाकण उघडून बघतोय आपली भाजी किती शिजली आहे ते। बघू शकता कशी दिसते आहे। आता भाजी घट्ट झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतोय, आपल्याला किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे, आणि 1 मिनिट अजून शिजवून घेतोय आपण पाणी टाकल्यानंतर। आणि आता आपण गॅस बंद करून घेतोय, कोथिंबीरने आपण गार्निश करतोय आणि आपली ही टेस्टी खसखसची भाजी तयार झालेली आहे। खसखसच्या भाजीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर झालेली आहे, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। भाजीचा रंग पहा किती सुंदर आलाय। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।